कसं काय मजेत आहे ना? खाताय ना? खाल्लंच पाहिजे. अहो खायचा तर विषय आपण घेऊन येतोय आणि ह्यात असं कसं फेमस फेमस गोष्टी पण घेतल्या पाहिजे. आता वडापाव हे आवडीचा आहे, तुम्हाला माहितीच आहे, माझ्या पण आणि तुमच्या पण. वडापावचा व्हिडिओ तुम्ही आपलं बऱ्यापैकी बघितलेला आहे. पण सांगलीतलं एक असं ठिकाण आहे जे लय फेमस आहे, जिथं आपण वडापाव खायसाठी आलेलो आहे. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मैत्रा चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. आपण आज सांगली कोल्हापूर रोडला अंकली या ठिकाणी आलोय. अंकली तुम्हाला माहित असेल, एक फेमस ठिकाण आहे जिथं हे फेमस आहे जैन वडा. जैन वाड्याचं नाव तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल, मी सुद्धा भरपूर ऐकून होतो. जरा जरा लहान होतो नाही त्यावेळेला मी जैन वाड्याचं नाव भरपूर ऐकलेलं. जैन वडा असा आहे, जैन वडा तसा आहे, लई क्रेज होती वड्याची. असला काय वडा आहे जरा म्हटलं, माझ्या मनात प्रश्न होता. बघणार आहे आज आपण खाऊन, कारण मी पण आज पहिल्यांदा आलेलो आहे इथे जैनवाडा खायला. जरा एक्साइटमेंट होतीच की जैनवाडा काय विषय आहे, जैनवाड्याची आपण पूर्णपणे माहिती घेणार आहे. कसं काय विषय तयार कसं होते, तर मेकिंग जरी समजा नाही बघायला मिळालं तर आपण त्यांच्या ओनरकडे आपण त्याची माहिती घेऊया, आपण तुम्ही कशा प्रकारे तो वडा तयार करताय आणि ती टेस्ट सुद्धा बघणार आहे जैनवाड्याची. चला तर बघूया आपण अंकलीचा सुप्रसिद्ध जैनवाडा. तर हे माझ्या पाठीमागे जैनवाडा आहे बघा, आणि तिकड साईड तुम्हाला परफेक्ट लोकेशन जर पाहिजे असेल तर आपण पाठीमागे तुम्ही बघू शकता. इकडे सांगोले, पंढरपूर, सोलापूर आणि लातूर हायवेला इकडे हायवे जातोय आणि बरोबर इथं अंकलीच्या चौकामध्ये जैनवाडा आहे. आतमध्ये जाणार आहे आपण, गर्दी गच्च मध्ये गच्च गर्दी. चला तर जैनवाड्यामध्ये आपण आतमध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकता इथं गर्दी लोकांची किती झालेली आहे. इकडच्या बाजूला फॅमिली सेक्शन आहे जिथे फॅमिलीसाठी व्यवस्था वगैरे आहे, आणि ही इकडं आहे यांचं काउंटर जिथे तुम्हाला सेल्फ सर्व्हिस घ्यायला लागते. सेल्फ सर्व्हिसने सगळं मिळते. आपण यांच्या किचन मध्ये जाणार आहे आता. चला किचन मध्ये चाललोयच आपण. पण इथं बघा जैनवाडा जो तयार होते त्यासाठी जी भाजी केलेली आहे वड्याची, सगळी भाजी इथं ठेवलेली आहे आणि बल्क प्रमाणात दिसतोय बघा. त्या तिकडे कोपऱ्यात पण भाजी आहे आणि इकडे पण आहे. आणि जर आरोमाच मी घेतला ना तर आरोमा मला जसं जुनं वडापाव ज्या पहिल्या वेळेत होतो तसा एक क्लासिक एकदम आरोमा यायला लागला. तर इकडच्या बाजूला आपण किचन मध्ये आलोय. किचन मध्ये लगबग चालूच आहे आणि इथला फेमस असलेला जैन वडा इकडे सोडायचा चालू आहे बघा. जबरदस्त एकदम मेकिंग आहे आणि वड्याची साईज सुद्धा मोठी आहे बरं का. म्हणजे वरती त्याला बेसन लावायच्या अगोदर सुद्धा त्याची साईज मोठी आहे आणि नंतर ते तळायला सोडते. जैन वडा चालूच आहे बघा करायचा. कढई गच्च भरल्या. पण आता मी इथं यांनी वडा जे करायला लागलेत त्यांना आपण विचारा की त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे. दादा नमस्कार. नमस्कार. नाव काय? अरविंद कांबळे. अरविंद कांबळे. इथं जैन वडा आता आम्ही लहानपणापासून नाव ऐकतोय, पण तुम्ही इथे कधीपासून कामाला आम्हाला सांगा. जवळ 16 वर्ष झाली. 16 वर्ष झाली. म्हणजे बराच अनुभव आहे तुम्हाला इथला. तरी कसा एक्सपिरियन्स आहे तुमचा इथला, म्हणजे लोकांची गर्दी म्हणा किंवा वड्याची चव असं वेगळं काय आहे? वेगळी आपली हाय ती क्वालिटी क्वांटिटी हाय मेंटेन ठेवलेलं आहे. म्हणजे वडापावचं मेकिंग वगैरे करताना कसं कसं असतं, भाजी वगैरे तयार करताना? भाजी तयार होऊन तिकडे आले की आम्ही वडतो. तुमच्या अंदाजे जवळजवळ आता किती वडा जातात दिवसात? आता ही एका गाण्या लाईन आहे, जवळजवळ 60 वडे निघतात. 60 वडे बसते. बरं. एका भाजीत 250 पोळ होते. बरं असं दिवसाला किती जाते? 7-8 कुकर जातात. एका कुकरला 250 वडे. एका आपण जे दाखवलं ना त्याच्यामध्ये 250 प्लेट वडे होते. असं किती 7-8 जाते? 7-8 जाते. गर्दी गच्च मध्येच आहे. फॅमिली म्हणून नका आणि इकडे येणार जाणार फेमस आहे वडा. आणि वड्याची साईज जर तुम्ही बघितला ना तुम्हाला मी दाखवतो आणि रिव्ह्यूला बसल्यानंतर, पण भारी वाटलं मला. तुम्ही ऐकून होतं की तो वडा सांबार पण स्पेशल आहे आणि डोसा वगैरे पण मिळतो. डोसा मेकिंग तिकडे चालू आहे बघा. खास करून इथं वडापाव चटणी आणि वडा सांबार फेमस आहे. तर आपण तेच बघूया आणि बघूया आपण. जैन वडा मी तुम्हाला म्हटलं अंकलीचा सुप्रसिद्ध जैन वडा, त्याचे ओनर जे आहेत ते आपल्याबरोबर आपण गप्पा मारणार ते सगळं. दादा नमस्कार. नाव तुमचं? माझं नाव धन्यकुमार अनिल सावळवाडे. बरं. जैन वडा हे फेमस आहे सांगली अंकलीमध्ये, सगळीकडे माहिती आहे आपलं फेमस आहे. पण हे फेमस व्हायचं मग कारण आम्हाला सांगा, किंवा चालू कधी झाला वडा म्हणजे एवढी कशी काय क्रेज झाली लोकांनी? आता मी हा वडा चालू कधी झाला हे पहिल्यांदा सांगतो. 1989 म्हणजे 1989 मध्ये आम्ही हॉटेल व्यवसायामध्ये आमचे वडील आले. त्यानंतर 94 सालीपर्यंत आम्ही एक नॉर्मल हॉटेल चालवत होतो. त्याच्यानंतर नुसतं स्पेशली वडापावला लोक जास्त डिमांड करायला लागली. म्हणताना मग परत 94-95 पासून आम्ही सुरुवात केली. 94-95 पासून आम्ही साध्या गाड्यावरती सुरुवातीला वडा केलो. आणि अगोदरचं जे आमचं हॉटेल होतं ते हॉटेल आम्हाला परत भाड्यावरती मिळालं नाही, म्हणून आम्ही चालू केलं. मग 94-95 पासून चालू केल्यानंतर माझा लहान भाऊ सतत आमच्या वडिलांच्या आईच्या सपोर्टनं सगळं करायचं. मी पण मदत करत होतो, पण मी अजून त्यांच्यामध्ये नव्हतो. नंतर मी त्यांच्यापासून म्हणजे आलो त्यांच्यामध्ये. मग 1995-97 मध्ये अतिशय वेळेवर आम्ही ते सगळं सुरुवात केल्याने मग हळूहळू गिऱ्हाईक वाढायला चालू झालं. जैन वडा स्पेसिफिक नाव म्हणजे कसं काय दिलं? जैन वड्याचं म्हणजे आमचं एक अगोदर हॉटेल होतं. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की आमचं हॉटेल होतं धनवान.
आणि त्यावेळी कसं की थोडंसं जातीवादाचा ह्याचा त्याचा त्यावेळी पूर्वी विषय असायचा की अमुक अमुक यांनी इकडे जावं तिकडे जावं. आता तो विषय हळूहळू सगळं बंद झाला, सगळं काय विषय नाही. त्यावेळी आमचं हॉटेल आम्ही जैन लोक आहोत, कारण त्यावेळी उडपी लोक जास्त हॉटेलमध्ये हॉटेल लाईनला असायचे. मग आता आम्ही जैन लोकांनी ते हॉटेल सुरुवात केली, परत आम्हाला मिळालं नाही. मग आम्ही जैन आहे म्हणून आमचा वडा पहिल्यानंतर एक्सपोज झाला. एक्सपोज झाल्यानंतर लोक आम्हाला जैनाचा वडा म्हणताना लोकच आम्हाला जैन वडा म्हणलेले, म्हणून आम्ही जैन वडा नाव ठेवलं. तर त्यानंतर तुम्ही विचारला की तुमचं एवढं प्रगतीपथावर कसं गेलं किंवा एवढं कसं विकायचं. आमचं सगळ्यात अगोदर आमच्या वडिलांचं, आईचं आणि भावाचं सगळं की लोकांना सगळं हायजेनिक खायला द्यायचं, ते एक. आणि लोकांना चांगलं खायला द्यायचं. लोक आपल्याला म्हणाल तेवढे पैसे द्यायला तयार आहेत. बरोबर. लोकांना चांगलं किती 99% हॉटेलवाले बिझनेस बसल्यानंतर लोकांना चांगलं द्यायचे परत गिरायकाला लुटायला बघतात, ते काम होत नाही. 1% हॉटेलवाला असा आहे की लोकांना सतत तो देत राहतो, कॉम्प्रोमाइज करत नाही. मग त्याचं हॉटेल हे प्रगतीपथावर जातं. मी असंच नाही, माझ्यासारखे जे बाकीचे आहेत ते सुप्रसिद्ध होतात किंवा मग त्यांची भरभराट होते. ते कंटिन्यू त्यामध्ये कुठलं हे करत नाहीत, काय की त्याने कॉम्प्रोमाइज करत नाहीत. कुठलीही वस्तू देताना भेसळ न करणे, गिरायकाशी नीट बोलणे, गिरायकाचे पैसे वसूल. गिरायकाचं आम्ही तर 25 रुपयाला वडापाव विकतो, नाही तर आणि काय बाकीच्या सगळ्या गोष्टी विकतो. वडा सांबार, मिसळ, वडापाव, पुरी भाजी, डोसा, इडली, उत्तप्पे जे विकतो ते लोक आमच्याकडे खातात आणि पैसे देतात. त्या सगळ्या लोकांचे पैसे इथं वसूल होतात आणि सगळी लोक इथं येतात, म्हणून जैन वडापाव म्हणतात. बरेच लोक म्हणजे मी ऐकून सेलिब्रिटी वगैरे येते. हा, आतापर्यंत कोण कोण येऊन गेले? आतापर्यंत आमच्यात दादा कोंडके येऊन गेले, आदित्य ठाकरे येऊन गेले, नारायण राणे येऊन गेले, आराराबा येऊन गेले, विलासराव देशमुख येऊन गेले, गोपीनाथ मुंडे येऊन गेले. इथले बाकीचे नगरसेवक येतात, आमदार येतात, खासदार येतात. ते बरेच, छगन भुजबळ साहेब आत्ताचे मंत्री आहेत ते छगन भुजबळ येऊन गेले. असे बरेच इकडे लोक कोण महत्वाचे आले ना तर आम्ही बोलवतो आणि आम्हाला लगेच मान देऊन त्यांनी येतात आमच्याकडे. आणि मग जाताना सांगून जातात की नारायण राणेने म्हटले वडा एकदम मस्त आहे, गोपीनाथ मुंडे म्हटले की वडा एकदम मस्त आहे. गोपीनाथ मुंडेने मला माझं नाव विचारलं, अरे बाळ तुझं नाव काय म्हणून. हे असं सगळे बरेच लोक, फार लोक येऊन जातात. वडे किती जाते दिवसाला? आमचे साधारण रोज एक 1500 वडे जातात आणि बाकीचं पुरी भाजी, डोसा लोकांना जे लागतं ते आम्ही देतो सगळे. बऱ्यापैकी फेमस आहे, नाव सगळीकडे आहे. एवढं वडे जात असणार 100%. आपण आता टेस्ट करून बघणारच आहे की काय पद्धतीचा वडा आहे आणि कशी टेस्ट आहे. फूड ब्लॉगर जरी असलं तर कसं आहे, सेल्फ सर्व्हिसेस घ्यायला लागतात की तिथनं घ्यायचं आणि इथं येऊन खायचं. ह्यात काय कमी पडलं तर तुम्हाला इथले जे आपल्याला सर्व्हिस देणारे लोक आहेत ते तुम्हाला इथं आणून देतात. तर इथला अंकलीचा फेमस असलेला जैन वडा हे बघा प्लेट आहे, ज्याच्यामध्ये चटणी येत्या, खोबऱ्याची दिसते चटणी, खोबरं, नारळ, मेथी आणि कांदा, मिरची. आणि हा जैन वडा साईज सुद्धा बऱ्यापैकी मोठी आहे बघा. तुम्ही बघू शकता, तुम्ही साईज मोठी आहे. असाच वडा आपण एक, मला वाटतं चंदूवडा सुद्धा असं होता ना, त्या साईजचाच होता बऱ्यापैकी. साईज मोठी आहे आणि त्याच्याबरोबर पीटी पाव येते. आपल्या बऱ्यापैकी साईड असते ओपन पाव असते, तो वडापाव असताना तर पेटी पाव आहे. आणि इकडं आहे वडा सांबर. मला वाटतं हा वडा सांबरसाठी वेगळा वडा आहे बघा. किती मोठा वडा आहे बघा. ह्यो कॅमेरामध्ये बऱ्यापैकी अंदाज येत असेल, बऱ्यापैकी मोठा वडा आहे. त्यात हे सांबर येते, त्यावर हे पेटी पाव आणि कांदा. तर वडा सांबर जो आहे ते 50 रुपयाला मिळतो इथं. आणि हे जो जैन वडा आहे ना तो 25 रुपयाला आहे. मी स्पेशली तो वडापाव खायसाठी आलतो, म्हणजे लय नाव ऐकून होतो, लय नाव झालं. मला सुरुवातीला वडा ट्राय करायचा आहे. मी तुम्हाला वडा ट्राय करून सांगतो. सुरुवातीला आपण नुसता वडा घेऊन बघा. आतमध्ये बघू शकता तुम्ही भाजी, त्याच्यामध्ये धण्याचं प्रमाण जास्त असतं बा भाजीमध्ये, त्याचा फ्लेवर पाहिजे तसा. आपण सेपरेटली फक्त वडा ट्राय करून बघा. वा, मस्त आहे. थोडंसं तिखट कमी आहे पण भाजी चव चांगल्या आणि खायला क्रिस्पी लागते. थोडंसं बॅटर कमी असतं तर चाललं असतं, कारण भाजी चव एक नंबर आहे. जरा पावाबरोबर या पेटी पावाबरोबर ट्राय करून बघूया आपण. हे असं खायला लागतं, हे आपलं साध्या वडापासून बरं आहे. पावाबरोबर मस्त लागतं. चटणी जी येते याच्याबरोबर, चटणी बघूया. चटणी सुद्धा बाहेर आहे.
वड्याची टेस्ट भारीच आहे. हायवे असल्यामुळं बऱ्यापैकी गर्दी होत्या आणि भरपूर नाव आहे. तसा वडा तसा आहे म्हणजे 25 रुपयाला वडा आहे. वडा सांबार आपण ट्राय करून बघूया सांबार बरोबर. ओके वाटलं मला टेस्ट तशी ठीकठाक वाटलं. म्हणजे जशी वडाची टेस्ट होती ह्या वड्यामध्ये तशी ह्यात लागत नाही. सगळ्याला ओके म्हणू शकतो. पण वडापाव एक नंबर आहे, काय विषयच नाही. मी वडा खाल्लाय पण तुम्ही कधी वेन वडा खाल्लाय का मला कमेंटमध्ये सांगा. आणि सांगलीमध्ये अशी भारी भारी ठिकाणं कमेंट करून नक्की सांगा जिथपर्यंत आपल्याला पोहोचता येईल. युनिक काय असेल तरी पण सांगा, तिथपर्यंत आपल्याला पोहोचता येईल.